फिशुलाईन ॲनो किंवा ज्याला आपण भगंदर असे म्हणतो, हा ॲनोरेक्टल जेवढे पण डिसीजेस आहेत त्यातला सगळ्यात एक कॉम्प्लिकेटेड आजार आहे असं आपण म्हणू शकतो. तर फिशुला होण्याचं कारण असं असतं की ज्या आपल्या शौचाच्या ठिकाणी ॲनल ग्लँड्स असतात त्या ॲनल ग्लँड्सचं इन्फेक्शन होतं. ते इन्फेक्शन झाल्यानंतर कुठेतरी बाहेरच्या स्किनला कुठेतरी एक छोटीशी पुळी तयार होते, ती पिकते, फुटते आणि त्याच्यातून पस डिस्चार्ज चालू होतो. तर आता आपण डायग्राम याच्यामध्ये बघू शकतो इमेजमध्ये आणि व्हिडिओमध्ये की ते कसं तयार होतं असं. आणि मोस्टली हे जे बाहेरच्या बाजूला जी पुळी होते किंवा पिकते, फुटते, त्याचं जे एक ओपनिंग आपण एक्सटर्नल ओपनिंग जे म्हणतो ते आपल्याला जे बाहेर दिसतं ते असतं. आणि त्याचं इंटरनल ओपनिंग हे जो ॲनल जो पाईप असतो, म्हणजे आपण त्याला म्हणतो ॲनल रिजन जे असतं, तिथे त्याचं इंटरनल ओपनिंग असतं. म्हणजे असा एक हॉलो ट्रॅक तयार झालेला असतो. तर तो हॉलो ट्रॅक तयार झाल्यामुळे तो पस जो असतो तो इंटरनल ओपनिंग टू एक्सटर्नल ओपनिंग ट्रॅव्हल करत तो असं एक्सटर्नल ओपनिंगमधून बाहेर पडत राहतो. आणि हा पस जो असतो हा ते पिकतं फुटतं सायकल्स कंटिन्युअसली चालू राहतं. मग काही पेशंटमध्ये एका महिन्यात पण ते तयार होतं, काही पेशंटमध्ये 2 महिने पण लागतात आणि काही पेशंट 3-4 वर्षसुद्धा ते अंगावर काढत राहतात, लक्ष देत नाहीत आणि मग ते आमच्याकडे येतात.